नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत आणि ते म्हणजे छान असं झणझणीत चमचमीत आंबट गोड हिरव्या मिरचीचं पंचामृत। तर ह्यासाठी मी 4 ते 5 मिरच्या कमी तिखट घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 मिरच्या ह्या जास्त तिखट घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही सगळ्या तिखट मिरच्या वापरू शकता, नाहीतर तुम्ही अशा मिक्स देखील घेऊ शकता। तर साधारणपणे इथे आपण 15 ते 16 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतल्यात। आता एक पॅन किंवा कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं। तेल मस्त गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी घालून घ्यायची। तर मोस्टली आपल्याकडे कुठल्याही सणावाराला पुरणाची पोळी असेल तर हे हिरव्या मिरचीचं झणझणीत चमचमीत असं पंचामृत बनवलं जातं। तर आता आपण जिरं मोहरी झाली की त्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। हिंगामुळे याला छान असा खमंगपणा येतो। आता 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली आहे आणि बारीक चिरलेली मिरची देखील यामध्ये घालून घेतली आहे। बऱ्याच ठिकाणी मिरची मिक्सरला क्रश करून देखील वापरली जाते, पण ते खूप जास्त तिखट होतं, त्यामुळे शक्यतोवर मी मिरची बारीक कट करून घेते आणि मगच ही मिरची पंचामृतासाठी वापरते। आता थोडीशी हळद घातली आहे, काळा मसाला घातला आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर घालायचं। लाल मिरची पावडर अगदी थोडंसंच घातलेलं आहे। गोडा मसाला घालायचा आहे। गोडा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल, अगदी रिसेंटली अपलोड केलेला आहे। आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये मी चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे मी चिंचेची पावडर 1 वर्षासाठी स्टोअर करून ठेवते। आता ही चिंचेची जी पावडर आहे ती पाण्यात घालायची आणि ती यामध्ये ॲड करायची। तर ह्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पाण्यामध्ये घालून तो यामध्ये ते पाणी ॲड करू शकता। आता जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। चवीपुरता मीठ घालायचं। कुठलाही चिंच गुळाचा पदार्थ करताना जेवढी चिंच घेतली तेवढाच गूळ घालायचा, म्हणजे ती परफेक्ट चव येते। खूप जास्त आंबटही होत नाही आणि खूप जास्त गोडही होत नाही। आता गूळ घातल्याच्या नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान उकळी आणून हे मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी हे पंचामृत बनवत असतील किंवा कदाचित तुम्हाला माहीतही नसेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ही आपल्याकडची खूप पारंपरिक अशी रेसिपी आहे, तर पुरणाच्या स्वयंपाकाला मोस्टली बनवली जाते। आता कोथिंबीर घातल्याच्या नंतर थोडासा तिळाचा आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून आपण यामध्ये घेणार आहोत। तर मी शेंगदाणे आणि तीळ एकत्रच याचा कूट करून एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे, तो आता यामध्ये मी घालून घेते। जर तुमच्या घरामध्ये तिळाचा कूट नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये घालून घेऊ शकता, किंवा थोडासा नारळाचा चव देखील यामध्ये घातला। सुकं खोबरं जरी थोडंसं मिक्सरला फिरवून त्याचा कीस देखील यामध्ये घातला तरी देखील याला खूप छान चव येते। आता यामध्ये मी थोडीशी धण्याची पावडर घालून घेतलेली आहे, ह्यामुळे याला खूप छान अशी चव येते। धण्याची पावडर सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो तसाच टिकून राहतो। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। तर मस्त झणझणीत असं थोडंसं तिखट, गोड, आंबट, खारट असं सगळ्या चवींनी मिश्र असं आपलं हिरव्या मिरचीचं पंचामृत बनून तयार झालं आहे। आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते। तर मैत्रिणींनो, पारंपरिक रेसिपी आहे, नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।